संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यासाठी 2740 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे। सदरील योजना पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारी 193 कोटी रुपये खर्च करून 75 MLD योजना कधी पूर्ण करणार असल्याचा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषद सभागृहात उपस्थित केला। सभापती महोदय, मंत्री महोदयांना विषय मंत्री महोदय विषय आपल्या लक्षात नाही आला। जी योजना मोठी होणार आहे 2700 कोटीची स्वतंत्र आहे। आता ऑलरेडी एक जुनी 1975 ची जी योजना आहे त्या पाईपलाईन मधून पाणी पुरवठा होतो। तुम्ही जे सांगितलं 130 MLD त्या जुन्या पाईपलाईन मधून होतो, पण ही जी पूर्ण 384 MLD तुम्ही सांगितली जी 2050 चं नियोजन आहे ती योजना काही एप्रिल अखेर पूर्ण होणार नाही। योजना जी एप्रिल अखेर होऊ शकते पूर्ण, जी 75 MLD पाणी देण्याची 193 कोटीची योजना आहे ही एप्रिल अखेर पूर्ण होऊ शकते। ती जी 388 MLD ची बिलकुल होऊ शकत नाही आत्ताच्या घडीला। माझा प्रश्न असा आहे की 130 MLD ऑलरेडी आता पाणी येतं, 75 MLD ची योजना आपली 1 महिन्यात पूर्ण होईल असं धरून चालू। माझं म्हणणं असं की 130 MLD येतं, शहराची गरज तुम्ही 288 सांगितली, इंडस्ट्रियल धरून 288 आहे, पिण्याच्या पाण्याला 240 MLDच लागतं संभाजीनगर शहराला। माझा मुद्दा असा की 130 MLD जर रोज येतं, 2 दिवसाआड पाणी जरी दिलं तरी 390 MLD पाणी होतं, परंतु शहराला आज 9 दिवसाआड पाणी मिळतं। माझा बेसिक हा प्रश्न आहे, प्रशासनाची यंत्रणा याच्यामध्ये ढिसाळ झालेली आहे, कोणी लक्ष देत नाही, अधिकारी लक्ष देत नाही, आयुक्त लक्ष देत नाही, उपायुक्त लक्ष देत नाही, इंजिनियर लक्ष देत नाही। माझा मुद्दा बेसिक तोय, मला योजना कधी पूर्ण होणार काय मला हे सगळं माहिती आहे, आम्ही रोज त्याच्यामध्ये। माझा मुद्दा असा की 130 MLD चं पाण्याचं एक थेंबाचं ऑडिट झालं पाहिजे, त्याचं युटिलाइज का होत नाही नीट, आणि त्याच्यासाठी सरकार नियोजन का करत नाही, प्रशासनाला धारेवर का धरत नाही, हा माझा बेसिक प्रश्न आहे याच्यातला।